छगन भुजबळ यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार हा दुष्काळग्रस्त जनतेसाठी सरकार निधीमध्ये जमा केला आहे. परंतु 1 महिन्याच्या पगाराने काय होणार? मंत्र्यांना पगार असेल तर किती? लाख, 1.5 लाख, 2 लाख. पण या 2 लाखामध्ये खरंच जनतेचे भले होणार आहे का? यातून छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदन सादर करून ज्या पूरग्रस्तांना याचा फटका बसला आहे त्यांच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून आणि त्यांची लवकरात लवकर मदत करावी असे निवेदन तरी पाठवायला पाहिजे होते. परंतु छगन भुजबळ यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार सरकार निधीमध्ये जमा केला आहे. परंतु हेच छगन भुजबळ जेव्हा आपल्या मालमत्तेच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या मालमत्तेची मोजदाद करण्यासाठी दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या देशातून लोके बोलावण्यात आली होती, आयात करण्यात आली होती किंवा त्यांना त्याची मोजदाद करता येत नव्हती म्हणून त्यासाठी वेगळी माणसे मागवली होती. हे असे मंत्री जनतेच्या पैशावरती मोठे झालेत आणि मोठे झाल्यानंतर जर ते अशा भीषण परिस्थितीमध्ये जर जनतेला आपला 1 महिन्याचा पगार जर निधी म्हणून देत असेल तर हे काय योग्य नाही. सरकारने यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून जनतेसाठी पुरेपूर अशी मदत केली पाहिजे आणि जनतेला या दुःखामधून सावरण्यासाठी अशा मंत्र्यांनी ठोस अशी उपाययोजना केली पाहिजे. जात, धर्म, पक्षपात हे सर्व विसरून सध्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना नक्कीच केल्या पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.